आता वांग पूर्णपणे भाजून झालेलं आहे. आता मी हे सोलून घेते, आतलं बी काढून घेते. बी काढून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. चला आता वांग भाजून घेतलेलं आहे. मी आता तुम्हाला दाखवते भरीत कसं हे करायचं ते. हे बघा, आता मी ह्याच्यात वांग टाकते. हा कांदा आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आपण ह्या कांदा घालूया सगळा. हा कांदा घालते, थोडी कोथिंबीर घालते. हे बघा, हा बघा मी आता टोमॅटो थोडा टाकलाय. आता याच्यात मसाला घालून घेणार. हे बघा, तिखट मसाला टाकलाय. आमचं तिखट जरा जास्तच कमी आहे तिखट, म्हणून जास्त टाकते. आता टाकते मी मीठ. हे बघा, थोडंसं चवीनुसार घ्यायचं मीठ. आता मी थोडी हळद टाकणार आहे याच्यात. हे बघा, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेले आहेत शेंगदाणं, आणि ते मी बारीक एकदम दाताला येतील असं बारीक करून घेतले, ते थोडंसं घालणार आहे. हे बघा, आता मी थोडंसं तेल घालते याच्यात. आणि आता हे मी एक जीव करून घेणार आहे. ह्या सगळ्याचा एक जीव करून घेणार. हळद थोडी टाकली, तिखट मसाला. हे बघा, आता चांगलं एक जीव करून घ्यायचं वांग्याचा, आणि ते कांदा बिंदा सगळं एकत्र झालं पाहिजे. हे बघा, आता तयार झालेलं आहे हे वांग्याचं भरीत. हे बिना फोडणीचं आहे. असं खूप छान लागतं, चविष्ट झालेलं आहे. तुम्ही सुद्धा तयार करून बघा.